Okay, welcome to our very first science lecture. आपल्या जनरल सायन्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला पहिला धडा सुरू करतोय आपण. त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड and classification of microbes and classification of microbes. आता लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे काय? आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? सजीव सृष्टी. आपल्या आजूबाजूला काय वनस्पती आहेत, प्राणी आहेत, काही आणि मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जीव आहे जो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीये आणि त्या एका सूक्ष्म जीवामुळेच हे सगळं चालू आहे. ऑनलाईन कोरोना तो सुद्धा काय आहे? मायक्रोब आहे, व्हायरस कॅटेगरी मधला आहे. आपल्याला पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये. मग लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे डिवाइड करणं टप्प्याटप्प्यामध्ये ऑफ मायक्रोब्स. हे या धड्याचं नाव आहे. आता अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. 2011 हे वर्ष आणि सेन्सस म्हणजे काय? गणना, मोजणी, मोजदाद प्राण्यांची वगैरे. तर काय आहे? अराउंड 87 मिलियन स्पेसीज of living organisms found on earth. हो, दर 10 वर्षांनी गणना होते प्राण्यांची. दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, समुद्रात राहणाऱ्या, जमिनीवर राहणाऱ्या, झाडावर राहणाऱ्या, आकाशात उडणाऱ्या, अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची गणना दर 10 वर्षांनी होत असते. त्याला काय म्हणायचं? सेन्सस. काय म्हणायचं? सेन्सस. आणि ह्या 2011च्या सेन्सस नुसार सध्या आपल्या पृथ्वी तलावर ऑन आवर प्लॅनेट किती स्पेसीज आहेत? 87 मिलियन. 87 दशलक्ष इतक्या प्रचंड स्पेसीज. स्पेसीज म्हणजे प्रजाती. कोणाच्या प्रजाती? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रजाती काय आहेत? अस्तित्वात आहेत ऑन द अर्थ. पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. दे फाउंड इन द सी, ओशन्स, they found on the land. हे अगदी जमिनीवर सापडतात, ओशन्स मध्ये सापडतात, महासागरामध्ये सापडतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी सुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये बरेचसे काय आहेत? डिफरन्सेस सुद्धा आहेत. की बऱ्याच दोन प्राण्यांमध्ये बऱ्याचसा सारखेपणा सुद्धा आहे, त्याला म्हणायचं सिमिलॅरिटीज. आणि बराचसा काय आहे? डिफरन्सेस सुद्धा आहे. आता मग एवढे मोठे प्राणी आहेत. आता अहो, तुमच्या शाळेमध्ये 1000-2000 विद्यार्थी असतात. शाळेमध्ये काय असतात? 1000-2000 विद्यार्थी असतात. तर तुमचं वर्गीकरण केलेलं असतं. हा 5वीचा, हा 6वीचा, हा 7वीचा, हा 8वीचा, हा 9वीचा, हा 10वीचा, हा मराठी मीडियमचा, हा सेमी मीडियमचा, हा इंग्रजी मीडियमचा, असे वर्ग केलेले असतात का नसतात? हे जे काय तुमच्या शाळेमध्ये वर्ग केलेत त्याला म्हणायचं वर्गीकरण. हे जे काय क्लास केलेत त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन.
क्लासिफिकेशन, अहो तुमच्या 1000-2000 विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. इथं तर किती स्पेसीज आहेत? 87 मिलियन, 87 मिलियन प्राणी आहेत. मग त्यांचं क्लासिफिकेशन करायला नको? हो. का सगळे व्हायरस सारखेच इथून तिथून? नाही. हो, हाच डेंजर निघाला. कोरोना वेगळा निघाला. हो, त्याचं नाव आहे ठेवलं कोविड-19. वेगळ्या जातकुळीतलं आहे, आपल्या तिकडे जायचं नाही. पण काय आहे, त्याचं सुद्धा क्लासिफिकेशन आहे. तर हे जे आहे आता, हे क्लासिफिकेशन जे आहे हे कुणी केलं? सायंटिस्ट लोकांनी केलं. हे क्लासिफिकेशन कुणी केलं? सायंटिस्ट लोकांनी केलं. आणि आपल्याला असंच एक क्लासिफिकेशन आहे 8वीला, ज्याचं नाव आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे रॉबर्ट व्हिटाकर. काय नाव आहे त्याचं? रॉबर्ट व्हिटाकर. आज जे आपण वापरतो की नाही क्लासिफिकेशन, ते कोणाचं वापरतो? रॉबर्ट व्हिटाकर ह्या माणसाचं क्लासिफिकेशन आपण सध्या वापरतो. हे बघ, फार मस्त आहे बरं का ते क्लासिफिकेशन. त्या क्लासिफिकेशन मध्ये 5 राज्य आहेत, म्हणून त्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतात. काय, कोणतं क्लासिफिकेशन म्हणतात? 5 त्याच्यामध्ये वेगळे राज्य आहेत. कोणते कोणते आता आपण फळ करणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे. बघा काय आहे हे, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस किती स्पेसीज आहेत? 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फाउंड ऑन द अर्थ. आणि आता इतकी प्रचंड संख्या असल्यामुळे त्याचं काय करणं आवश्यक आहे? क्लासिफिकेशन. असं विविध सायंटिस्टने क्लासिफिकेशन केले. पण सध्या आपण कोणतं वापरतो? कोणाचं क्लासिफिकेशन वापरतो? तर रॉबर्ट व्हिटाकर. तर आता आपण फळ्यावर कोणाचं क्लासिफिकेशन लिहू? रॉबर्ट व्हिटाकर यांचं क्लासिफिकेशन लिहू. लक्ष द्या व्यवस्थित. कोणतं क्लासिफिकेशन? रॉबर्ट व्हिटाकर. क्लासिफिकेशन ते शिकायचं आपल्याला. रॉबर्ट व्हिटाकर्स क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आता क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन अगदी हे आपला 8वीचं मध्ये काही सायन्स, 9वी मध्ये काही सायन्सचे धडे आणि 10वी मध्ये काही सायन्सचे धडे, ते सुद्धा ह्याच क्लासिफिकेशनवर अवलंबून आहे. मग चला करूयात क्लासिफिकेशनला सुरुवात. कोणाचं क्लासिफिकेशन केलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कोणाचं क्लासिफिकेशन केलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन केलं, सगळ्यात त्यांनी पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 विभागामध्ये क्लासिफाय केली. पहिल्यांदा मुख्य 2 विभागामध्ये क्लासिफाय केली. कोणत्या मुख्य 2 विभागामध्ये क्लासिफाय केले? तर पहिला विभाग आहे प्रोकॅरियोट्स आणि दुसरा विभाग आहे यूकॅरियोट्स. पहिल्यांदा त्याने काय केले? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत पृथ्वी तलावरचे, त्याचे मुख्य 2 विभाग केले. कोणते मुख्य 2 विभाग केले? पहा, हा एक चौकोन. प्रोकॅरियोट्स, दुसरा यूकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे ते यूकॅरियोट्स. ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, इथं तात्पुरतं लिहितो मी. ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे ते काय असतात? यूकॅरियोट्स. आणि ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही ते काय आहेत? प्रोकॅरियोट्स. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. कशाचे बनलेले आहे? सेल्सचे. सगळे सजीव कशाचे बनलेले? सेल्सचे. इतकं नॉलेज तर आपल्याला 7वी पर्यंत आहे. मग
यांच्या ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सेल्स आहेत आणि त्या सेल्स मध्ये न्यूक्लियस नाही अशाला म्हणायचं प्रोकॅरियोट्स. आणि ज्या प्राण्याच्या शरीराच्या पेशीमध्ये न्यूक्लियस आहे अशा प्राण्यांना काय म्हणायचं युकॅरियोट्स. आता हे प्रोकॅरियोट्स जनरली कशा आहेत युनिसेल्युलर आहेत. हे सगळेचे सगळे प्रोकॅरियोट्स जनरली कशा आहेत युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एकाच पेशीपासून बनलेला जो प्राणी असतो त्याला काय म्हणतो आपण युनिसेल्युलर. सांगितलंच पाहिजे. आणि याचा इथं पहिलं राज्य तयार होतं कोणतं तो होतं किंगडम वन मोनेरा. इथं पहिलं राज्य तयार होतं कोणतं किंगडम वन मोनेरा. हा मोनेरा नावाचं किंगडम. किंगडम म्हणजे राज्य असतात ना. हो तसे किंगडम वन कोणतं मोनेरा. राज्य माहितीत ना. हो माहितीच माहिष्मती नाही. हे जे आहे काय किंगडम वन काय आहे मोनेरा. तर हे जे आहे मग मोनेरा किंगडम म्हटलं की आपल्याला काय स्ट्राईक झालं पाहिजे सर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सर तो प्रोकॅरियोट आहे सर तो युनिसेल्युलर आहे. म्हणजे मोनेरा मध्ये कोणते प्राणी येतात सर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात, सगळे प्रोकॅरियोट्स येतात, सगळे युनिसेल्युलर येतात. प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही आणि युनिसेल्युलर म्हणजे जे एकाच पेशीपासून बनलेले आहेत. आता युकॅरियोट्स कडे जाऊ आपण. या युकॅरियोट्स मध्ये दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात. दोन्ही प्रकारचे कोणते युनिसेल्युलर as well as multicellular. दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात ह्या युकॅरियोट्स मध्ये. याच्यामध्ये एकपेशीय युनिसेल्युलर आणि बहुपेशीय मल्टीसेल्युलर दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात. युनिसेल्युलर as well as मल्टीसेल्युलर. आता हे जे युनिसेल्युलर यांचा जे युनिसेल्युलर आहे इथंच लगे दुसऱ्या प्रकारचं राज्य तयार होतं ते आहे किंगडम 2. त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. काय नाव आहे त्या राज्याचं प्रोटिस्टा. ह्या क्लासिफिकेशन मध्ये एकूण किती राज्य आहेत 5 राज्य. दुसरा प्रोटिस्टा. मग सगळे प्रोटिस्टा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे काय प्रोटिस्टा म्हटलं की काय आहे सर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, युकॅरियोट्स आहेत, युनिसेल्युलर आहे. हो मी म्हटलं बा यक्ष नावाचा प्राणी प्रोटिस्टा राज्यात येतो म्हणजे तो कसा आहे मग तुम्ही म्हणायचं सर तो लिव्हिंग आहे, तो युकॅरियोट आहे आणि तो युनिसेल्युलर आहे. आता परत मल्टीसेल्युलरचे पुढे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात पुढे मल्टीसेल्युलरचे किंगडम 3, किंगडम 4 आणि किंगडम 5 असे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते एक आहे फंगाय. बघा याचे 3 प्रकार पडतात मल्टी. कोणते कोणते फंगाय उच्चार व्यवस्थित करायचा आहे फंजाय फुंगाय असं नाही फंगाय. त्याच्यानंतर हे जे आहे प्लांटाई. हो प्लांटाई देवीचं नाव नाहीये यडाई जोगाई प्लांटाई नाही. प्लांटाई काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्लांट्स आहे. काय आहे तर प्लांट्स आणि ॲनिमॅलिया. आणि काय आहे ॲनिमॅलिया म्हणजे सगळे प्राणी येतात. हे मल्टीसेल्युलरचे 3 प्रकार पडतात फंगाय प्लांटाय ॲनिमॅलिया. तर आता फंगाय मध्ये काय आहे फंगाय मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. फंगाय मध्ये काय असते सेल वॉल प्रेझेंट आहे. प्लांटामध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ॲनिमॅलिया मध्ये सेल वॉल
अब्सेंट आहे. ॲनिमेलियामध्ये सेल वॉल काय आहे? ॲब्सेंट आहे. बघा मग फंगायमध्ये काय आहे? आता तुम्ही म्हणताल सर फंगाय सेल वॉल आहे, प्लांटाई सेल वॉल आहे, फंगाय सेल वॉल आहे, प्लांटाई सेल वॉल आहे. मग फरक काय? तर महत्वाचा फरक असा आहे की फंगाय म्हणजे बुरशी. इट कॅन नॉट प्रिपेअर इट्स ओन फूड. फंगाय स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दो दे हॅव सेल वॉल, जरी त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे तरी पण ते त्यांचं अन्न तयार करू शकत नाही. ऑन द अदर हँड आपण जर का बाजूचा विचार केला तर किंगडम प्लांटाई मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण त्यांच्यामध्ये ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मुळे दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या साहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आणि ॲनिमेलिया सेल वॉल तर नसतेच, त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. बघा हा आहे इथं किंगडम 2, हा आहे किंगडम 3, हा आहे किंगडम 4 आणि हा किंगडम 5. म्हणून ह्या विटाकर्स क्लासिफिकेशन मध्ये 5 किंगडम येतात. किती किंगडम येतात? 5 किंगडम येतात. म्हणून ह्या क्लासिफिकेशनला काय म्हणतात? 5 किंगडम क्लासिफिकेशन. याला काय म्हणतात? 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग आपल्याला पहिला किंगडम कोणता? मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंगाय, चौथा प्लांटाई, पाचवा ॲनिमेलिया. आणि आता गंमत सांगतो, किंगडम 1, 2, 3, किंगडम 1, 2, 3, किंगडम 1, 2, 3 हे 3 किंगडम 8वीला शिकायचे. 3 किंगडम 8वीला शिकायचे. प्लांटचा जो किंगडम आहे प्लांटाई, चौथा किंगडम 9वीला शिकायचा आहे. आणि पाचवा जो किंगडम आहे ॲनिमेलिया 10वीला शिकायचा आहे. 9वी मध्ये सायन्स टू धडा क्रमांक 6, 10वी मध्ये सायन्स टू धडा क्रमांक 6च हे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आणि 9वीला धडा क्रमांक 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इतकं हे महत्वाचं क्लासिफिकेशन आहे की याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय डिटेल मध्ये शिकायचे 8वीला. डिटेल मध्ये प्लांट किंगडम शिकायचं आहे 9वीला. आणि डिटेल मध्ये ॲनिमल किंगडम शिकायचं आहे 10वीला. तेव्हा कुठं क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पूर्ण होतोय आपल्याला ह्या 3 वर्षात मिळून सायन्स मध्ये. खूप छान आहे. हे 8वी प्रिपरेशन आहे, लक्षात घ्या. मॅक्झिमम 8वीचे बेसिस जो आहे 8वीचा बेस हा 10वीला वापरला जातो. त्यामुळं काय जनरल सायन्स आहे तसं नीट व्यवस्थित पाहायचं. काय पाहिलं होतं आपण? रॉबर्ट विटाकर्स क्लासिफिकेशन. कोणाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. चला आपण थोडं फास्ट रिपीट करू. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे रॉबर्ट विटाकरने किती भाग केले? मुख्य भाग 2. प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर एकपेशीय. लगेच तिथं राज्य क्रमांक 1 कोणतं? मोनेरा. तसंच युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही. युकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. मग हे युकॅरियोट्सचे परत 2 प्रकार, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिक युनिसेल्युलर लगेच इथं किंगडम 2 येतो, प्रोटिस्टा. त्यानंतर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स मध्ये 3 किंगडम येतात, फंगाय, प्लांटाई आणि ॲनिमेलिया. हे काय आहे? 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. तर बरं पुढे प्रश्न पडतो, गुरुजी हे एकटा रॉबर्ट विटाकरनच क्लासिफिकेशन केलं का हो? हा एकटाच आहे का नवा नवशाचा 1.5 पैशाचा? नाही. इतरांनी कोणी प्रयत्न केले आहेत का? आहेत.
इतरांनी सुद्धा क्लासिफिकेशन करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मग त्याचे 2-4 आम्हाला एक्झाम्पल सांगा बरं. ओके, सांगतो, लक्ष द्या. कोण आहेत इतर सायंटिस्ट? मी आपण इथं वाटल्यास हेडिंग टाकू काय, अदर सायंटिस्ट हू क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. की बाकीचे सुद्धा काही सायंटिस्ट आहेत ज्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. सगळ्यात पहिला आपल्याला 6वीला भेटलेला बघा, आठवतं का? 6वीलाच भेटला होता धडा क्रमांक 2 मध्ये. त्याचं नाव आहे कार्ल लिनियस. आठवलं का? 6वीलाच होता कार्ल लिनियस. यांनी सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय केले होते, पण याचे 2च किंगडम होते. कोणते? व्हिजिटॅबेलिया आणि ॲनिमॅलिया. म्हणजे याचं 2च किंगडम मध्ये त्याने क्लासिफिकेशन केलं. कोणतं? प्लांट्स अँड ॲनिमल्स. कार्ल लिनियसने 2च प्रकारे क्लासिफिकेशन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. जगामध्ये सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याने 2च कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले होते. कॅटेगरी क्रमांक 1 प्लांट्स, कॅटेगरी क्रमांक 2 ॲनिमल्स. त्यानंतर अजून कोण होतं? त्यानंतर जे होतं हॅकेल. कोण होता? अजून एक सायंटिस्ट होता. यांची नावं जरी लक्षात राहिली तरी खूप झालं बरं का. हॅकेल यांनी सुद्धा काय केलं? क्लासिफिकेशन केलं होतं. यानं किती याच्यामध्ये केलं होतं? 3 किंगडम. हॅकेलनं किती किंगडम तयार केले? 3. प्रोटिस्टा नावाचा किंगडम जो होता तो ह्या हॅकेलनं केला होता. बघा, कार्ल लिनियसनं 2च होते किंगडम त्याचे, प्लांट्स आणि ॲनिमल्स. कार्ल लिनियसचे 2च किंगडम होते, प्लांट्स आणि ॲनिमल्स. ह्या हॅकेलनं 3 किंगडम होते. कोणते 3 किंगडम होते? तर ते 3 किंगडम होते प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. असे 3 किंगडम कुणी शोधून काढले होते? हॅकेल नावाच्या सायंटिस्ट. उच्चार काय करायचा? हॅकेल. काय करायचा? हॅकेल. काय करायचा? हॅकेल. कार्ल लिनियस. कार्ल लिनियस. आणि त्यानंतर एक चॅटन नावाचे सुद्धा एक सायंटिस्ट होते, चॅटन. यांनी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले होते. कोणते कोणते? तर त्यांना 2च किंगडम होते, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. असं चॅटन यांनी केलं होतं. आणि त्यानंतर कोपलँड नावाचे सायंटिस्ट होते, कोपलँड. यांनी 4 किंगडम क्लासिफिकेशन केलं होतं. कोणते कोणते? मोनेरा प्रोटिस्टा, मोनेरा प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. अशा 4 किंगडम मध्ये कोपलँडने. आणि 5वा किंगडम कुणी ऍड केला होता? रॉबर्ट विटाकर. कोणता होता त्यांनी ऍड केलेला? फंगाय. बघा हे काय आहे. पण आज आपण कोणाचं क्लासिफिकेशन वापरतो मुख्य करून? तर आज आपण मुख्य करून क्लासिफिकेशन वापरतो रॉबर्ट विटाकर यांचं. जे याच्या अगोदरचं आपण पाहिलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि बाकीचे सुद्धा सायंटिस्ट आहेत. हे कोणते आहेत? अदर सायंटिस्ट. कार्ल लिनियस, हॅकेल, चॅटन आणि कोपलँड. कार्ल लिनियस 2 किंगडम, हॅकेल 3 किंगडम, कोपलँड 4 किंगडम, रॉबर्ट विटाकर 5 किंगडम. आणि दरम्यान चॅटन यांचे प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.